मित्रांनो, मी सोनल. स्वागत आहे आपल्या मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवर. तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करून घ्या. तुमचं आधार कार्ड जे आहे ते पॅन कार्डला लिंक करणं गरजेचे आहे. आतापर्यंत तुम्ही पॅन कार्ड आधार कार्डला लिंक केलं नसेल तर 1000 रुपये दंड भरून तुम्हाला पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करायचे आहे. तुमचं पॅन कार्ड आधार कार्डला लिंक आहे का नाही हे सुद्धा चेक करायचं आहे. या व्हिडिओमध्ये मी सांगते. आणि तसंच ज्यांनी अजूनपर्यंत आधार कार्ड पॅन कार्डला लिंक केलं नाही त्यांनी 1000 रुपये दंड भरून अशा पद्धतीने लिंक करायचं आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं लवकरात लवकर लिंक करून घ्यायचं आहे, नाहीतर तुमचं पॅन कार्ड बंद होऊ शकते. तर सर्वात प्रथम वेबसाईटवर जायचे आहे. वेबसाईटची लिंक मी खाली दिलेली आहे. कमेंट बॉक्स डिस्क्रिप्शन मी देणार आहे, तर तुम्ही तिथून जाऊन लिंक बघू शकता. वेबसाईटवर आल्यानंतर आधार स्टेटसवर चेक करायचं आहे. आपलं आधार कार्ड पॅन कार्डची लिंक आहे की नाही ते समजणार आहे. या वेबसाईटची लिंक तर खाली दिलेलीच आहे डिस्क्रिप्शन कमेंट बॉक्समध्ये. येथे येऊन आपला पॅन कार्ड आणि आधार कार्ड टाकून खाली व्ह्यू लिंक आधार स्टेटसवर चेक करायचं आहे. जर तुमचं असं दाखवत असेल युअर पॅन इज ऑलरेडी लिंक टू गिव्हन आधार, तर तुमचं आधीच आधार कार्ड पॅन कार्डला लिंक आहे, तर तुम्हाला करायची गरज नाही. ज्यांचं लिंक नाही आहे तर त्यांच्याबद्दल सांगते आता. ज्यांचं लिंक नाही आहे त्यांच्यासाठी आता सांगते. तर पुन्हा आपण येथे येऊया. लिंक आधार स्टेटस. तर इथं पॅन कार्ड आणि आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. खाली यायचं आहे. व्ह्यू लिंक आधार स्टेटसवर क्लिक करायचं आहे. तर इथं आता असं दाखवत आहे. लिंक नाही त्याच्यासाठी सांगते. तर इथं नॉट लिंक आधार असं लिहून येते, तर तिथं लिंक आधारवर क्लिक करायचं आहे. म्हणजे आधार लिंक करून घ्यायचं आहे. तर ही साईडवर आलेलं आहे. तर इथे पॅन कार्ड आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. व्हॅलिडेटवर क्लिक करायचं आहे. केल्यानंतर असं आता इथं पेमेंट करून घ्यायची आहे 1000 रुपये. तर त्याची डिटेल्स टाकून घ्यायची आहे. कंटिन्यू टू ई पे टॅक्सवर क्लिक करायचं आहे. पॅन नंबर कन्फर्म पॅन नंबर टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर जो मोबाईलवर OTP आलेला आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे. नंतर कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर आपलं नाव वगैरे येईल. नंतर इथे पहिलं ऑप्शन आहे इन्कम टॅक्सवर प्रोसीड करायचं आहे. तर इथं असेसमेंट इयर वरती जे दाखवते 25, 26, 27, 27 तुम्ही जेव्हा करणार आहेत आधार लिंक तेव्हाच टाकून घ्यायचं आहे. तर इथे याच्या ऑर्डर रिसिप्ट 500 असं त्या बॉक्समधलं क्लिक करायचं आहे. जसं जसं मी सांगत आहे तसं तसं करा. 500 वर क्लिक केलं आहे. तर इथं खाली आल्यानंतर सब टाईप ऑफ पेमेंट असं दाखवलेलं आहे. तर पहिल्या याच्यावर क्लिक करायचं आहे आपल्याला. कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे. तर मी जसं करते तसं करा. कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे. तर पेमेंटसाठी आपला हा दंड आहे, दंड भरायचा आहे. तुम्ही जे करते तसं सेम करून करा तुम्ही पण. कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं.
नंतर पे नाऊ. तर त्या चेक बॉक्सला क्लिक करून तिथं जी ब्ल्यू कलरची लाईन दिसते त्याला क्लिक करून घ्यायचं, सबमिट करून घ्यायचं. नंतर UPIने. तर अशा प्रकारे खाली यायचं आहे. तर QR कोड दिसणार आहे, QR क्लिक करायचं आहे. QR क्लिक केल्यानंतर इथं ते कोड कॅपचा स्टिकर वगैरे दिसत आहे, त्याला स्कॅन करून आपला 1000 जो दंड आहे तो भरून काढायचा आहे. तर इथं आपला पेमेंट झालेला आहे. व्ह्यूअर सक्सेसफुल दाखवते, ओके दाखवत आहे, इथं सक्सेस दाखवत आहे, बघू शकता तुम्ही अशी. तर ही रिसिप्ट आलेली आहे. तर इथं डाउनलोड करून घ्यायचं आहे, तिथं ऑप्शन पण दिलेला आहे, तर डाउनलोड करून घ्यायचं आहे. आता आपल्याला पॅन कार्ड, आधार कार्ड लिंक करून घ्यायची आहे, त्याच्यासाठी रिक्वेस्ट टाकायची आहे. तर तुम्हाला पुन्हा या वेबसाईटवर यायचं आहे. खाली दिलेली आहे बघा लिंक आधार, याच्यावर क्लिक करायचं आहे. इथं पॅन कार्ड, आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, व्हॅलिडेट करायचं आहे. जर कधी कधी पेमेंटचा प्रॉब्लेम असेल तर 24 तास वाट बघायची आहे. तर इथं झालेलं आहे. तर इथं मोबाईल नंबर, आधार नंबर टाकून घ्यायचा आहे, रिक्वेस्ट पाठवायची आहे. खालच्या बॉक्सला क्लिक करणार आहे, नंबर, आधार नंबर, मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. तर मी जसं करते तसंच तुम्ही करा. नंतर खाली आधार याच्यावर क्लिक करायचं, नंतर OTP येईल आपल्या मोबाईल नंबरवर, तो OTP टाकून घ्यायचा आहे. तर आता व्हॅलिडेट नंतर सक्सेसफुल ओके झालेलं आहे आपलं इथं काम. जी आपण रिक्वेस्ट टाकली होती ती आपली सक्सेसफुल झालेली आहे. ओकेवर क्लिक करायचं आहे, झालं. तर पुन्हा एकदा स्टेटस चेक करून घ्या. आता नॉट लिंक आधार नाही येणार, तर लिंक आधार येईल. इथं पॅन कार्ड, आधार नंबर टाकून घ्यायचा. आता लिंक आधार येऊन जाईल, म्हणजे आपलं सक्सेसफुल झालेलं असेल, कारण की आपण 1000 रुपये भरलेले आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.